मानवतावादी धम्म जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे प्रियदर्शी सम्राट अशोक आणि विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो. आणि आजच्या धम्मसंवादमध्ये मला जो विषय दिला आहे, वर्तमान शिक्षण नीती, आव्हाने आणि उपाय. वर्तमान शिक्षण नीतीच्या संदर्भानं आपण यापूर्वी अनेकदा चर्चा केलेली आहे. आजचा जो विषय थोडा त्याच्यापेक्षा वेगळा आहे. आव्हाने काय उभी झाली आहेत वर्तमान शिक्षण नीतीने आपल्यासमोर आणि त्यावर काय उपाय योजले जावेत या संदर्भात आपण आज धम्मसंवादमध्ये ऐकणार आहोत. तर आजच्या व्याख्यानाची सुरुवात करताना सर्वप्रथम मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या संदर्भानं जे अत्यंत महत्त्वाचं कोटेशन आहे त्या कोटेशनने मी आजची सुरुवात व्याख्यानाची करू इच्छितो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा भौतिक लाभ आहे. याची मागासवर्गीयांना जाणीव झाली आहे. त्याकरिता आम्ही तीव्र संघर्षासाठी तयार आहोत. त्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारच्या भौतिक लाभाचा त्याग करू शकतो. या संस्कृतीने उपलब्ध करून दिलेल्या प्रत्येक लाभाचा त्याग करावयाची आमची तयारी आहे. पण कोणत्याही परिस्थितीत उच्च शिक्षणाचा हक्क आणि त्याच्या महत्तम उपयोगाच्या हक्कांचा त्याग करावयास आम्ही तयार नाही. आता मागासवर्गीयांना जाणवले आहे की शिक्षणाशिवाय त्यांचे अस्तित्वच सुरक्षित नाही. हे अत्यंत महत्त्वाचं कोटेशन बाबासाहेबांचं आहे, खास करून उच्च शिक्षणाच्या संदर्भानं. तथागत बुद्धाने सुद्धा सांगितलं आहे की अज्ञान हे माणसाच्या दुःखाचं मूळ आहे. आणि आपले जे बाबासाहेबांची जी चळवळ आहे त्याच्यामध्ये शिक्षणाला अतिशय प्राधान्यानं स्थान देण्यात आलेलं होतं. शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे, यावर बाबासाहेबांच्या चळवळीचा फोकस होता. आता वर्तमान स्थिती काय आहे तर त्याचा आपण एक थोडक्यात आढावा घेऊया. शिक्षण क्षेत्रासंबंधी काही अस्वस्थ करणाऱ्या बातम्या मागील 2-4 वर्षामध्ये आपल्या वाचनात आल्या असतील, आपल्या कानी पडल्या असेल. महाराष्ट्राच्या सरकारच्या मंत्रिमंडळाने 2 खाजगी विद्यापीठांना मान्यता दिली आहे. नागपूरला रामदेव बाबा युनिव्हर्सिटी आणि पुण्यामध्ये बालाजी युनिव्हर्सिटीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. आता ही जी खाजगी विद्यापीठं असणार आहेत यानंतरच्या काळामध्ये याचं वारेमाप पीक येणार आहे. खाजगी विद्यापीठं अशा प्रकारे भरमसाठ देशामध्ये सुरू होणार आहे. आता ही खाजगी विद्यापीठं कोणत्या तत्वावर आधारित आहेत तर ही आहेत ॲटोनॉमस, सेल्फ गव्हर्न आणि सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी. याचा अर्थ काय होतो तर या युनिव्हर्सिटींवर, या विद्यापीठांवर कोणाचेही नियंत्रण नसणार. फीच्या संदर्भानं त्यांना कोणीही अडवू शकणार नाही. ज्यांना शिक्षण विकत घेता येतं असे लोक आपले मुलं त्या विद्यापीठामध्ये शिकवणार. याचाच अर्थ ज्यांना विकत घेता येतं ते लोक शिकणार आणि ज्यांना शिक्षण विकत घेता येणार नाही ते या विद्यापीठाच्या शिक्षण प्रवाहाच्या बाहेर पडणार. त्यानंतर ही विद्यापीठं स्वतःचा अभ्यासक्रम स्वतः ठरवणार. अशा प्रकारची ही व्यवस्था राहणार आहे. आता रामदेव बाबा नावाची युनिव्हर्सिटी असेल, बालाजी युनिव्हर्सिटी असेल, तर अशा प्रकारच्या युनिव्हर्सिटी जर पुढच्या काळामध्ये आल्या तर ते कोणत्या मूल्यांवर आधारित शिक्षण आपल्या मुलांना देतील, आपल्या विद्यार्थ्यांना देतील याची आपण कल्पना करू शकता. कोणत्या समाज व्यवस्थेसाठी पोषक मूल्य त्यांच्या या विद्यापीठामधून दिली जातील याची कल्पना आपण केवळ नावावरून करू शकता. हा मोठा प्रश्न आहे की या विद्यापीठांमधून नेमकी कोणती शिक्षण मूल्य, कोणती समाज व्यवस्थेसाठी पोषक मूल्य दिली जातात. आता सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की संविधान असं म्हणतं की शिक्षण हे सेक्युलर असलं पाहिजे.
काय अशा प्रकारच्या खाजगी विद्यापीठामधून मिळणारं शिक्षण हे सेक्युलर असेल? नावच रामदेव बाबा आहे, बालाजी विद्यापीठ हे नाव आहे, तर शिक्षण हे त्या विद्यापीठातून मिळणारं सेक्युलर असू शकेल काय? हाही मोठा प्रश्न आहे. आता संविधान जर म्हणत असेल तर काही त्याला अपवादही आहे. अल्पसंख्य शिक्षण संस्थांमध्ये ते धार्मिक शिक्षण देऊ शकतात, पण तिथेही अन्य धर्माच्या लोकांना त्या धार्मिक शिक्षण संस्थेमध्ये चालणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची बंधनं नाहीत. अशा प्रकारचं बंधन संविधानाचं आहे. आता आणखी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. जसं की महाराष्ट्र मागील 3-4 वर्षापासून सातत्यानं दुष्काळाचा सामना करतो आहे. अशा परिस्थितीमध्ये दुष्काळ असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये खाजगी शिक्षण संस्था झपाट्याने वाढत आहे. एवढंच नाही तर खाजगी शिक्षण संस्थांची प्रवेश क्षमता सुद्धा वाढत आहे. खाजगी शिक्षण संस्थांची दरवर्षी फीज सुद्धा वाढते आहे. आणि त्याचबरोबर एवढंच नव्हे तर या शिक्षण संस्थांमध्ये पाल्य असणाऱ्या पालकांची आंदोलनं सुद्धा वाढत आहे की नाही विरोधाभास? आजकाल ज्या संस्था, मागील काळामध्ये ज्या संस्था निघायच्या त्या संस्था सरकारशी ग्रँटसाठी भांडायच्या. आता ज्या संस्था निघतात, ज्या संस्थांना सरकार मान्यता देते त्या सरकारला ग्रँट मागतच नाही. त्या सेल्फ फायनान्स, आपण हा शब्द वारंवार ऐकला असेल, त्या स्वयं अर्थसहाय्यित संस्था आहेत. का असं म्हणतात ते स्वतःला? जर ते सेल्फ फायनान्स असतील तर त्यांना सरकारचं कोणतंही नियंत्रण लागू होत नाही. आपण कोरोनाच्या काळात पाहिली असेल परिस्थिती, दर शहरामध्ये आंदोलन होत आहे, पण सरकार कुठल्याही प्रकारे त्यांना फीवर नियंत्रण मिळवून देऊ शकत नाही आहे, पालकांचं समाधान करू शकत नाही आहे. कुठलाही GR तशा संदर्भानं आला नाही आहे. ऑनलाईन शिक्षण चालू असताना सुद्धा ते पूर्ण फी वसूल करण्याच्या मानसिकतेत ते आहेत, वसूल केली आहे, वसूल करत आहेत. असं असताना सुद्धा सरकार कुठलंही त्यांच्यावर नियंत्रण आणू शकत नाही आहे, ही वास्तविकता आहे. मग आता शिक्षण हे काय आहे? तर शिक्षण सध्याचं हे खाजगीकरण, व्यापारीकरण आणि बाजारीकरणाकडे झुकत आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये मागील 2-3 वर्षाआधी बातमी आली होती की खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये फी घेण्यावर कुठलंही नियंत्रण नसणार. खाजगी मेडिकल कॉलेजेस त्याच्या मनाला वाटेल तेवढी फी घेऊ शकतात. आपण जर की सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा 2002 घेतलं होतं की एज्युकेशन काय म्हटलं आहे की ज्यांना ते शिक्षण घ्यायचं आहे त्यांना ते विकत घेता येईल. म्हणजे असं काही नाही की ते सगळ्यांनाच मिळालं पाहिजे, ज्यांना ते घ्यायचं आहे ते विकत घेऊन शिकतील. आपण असा विचार केला पाहिजे की खाजगी शिक्षण संस्था जर निघत आहेत आणि दुसऱ्या देशांमध्ये आहे किंवा जागतिक स्तरावरही अशा प्रकारचे शिक्षण प्रवाह आहेत, पण इतर ठिकाणी जशी उदारमतवादी विचारधारा आहे तशी भारतात नाही. भारतात कधीही प्रायव्हेटने पब्लिक गुडचा विचार केला नाही. भारतात कधीही प्रायव्हेट क्षेत्राने पब्लिक गुडचा विचार केलेला नाही. भारतामध्ये ही जी शिक्षा नीती, आता नवीन शिक्षा नीती होत आहे, आपण तिला वर्तमान शिक्षा नीती म्हणूया, कारण आता तिचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. कोरोना जर नसताना तर आणखी ते वेगानं सुरू झालेलं असतं. आता आपलं या शिक्षा नीतीला किंवा वर्तमान शिक्षा नीतीला तपासण्याचे आपले जे निकष आहेत ते कोणते असतील? तर आपण फुले, शाहू, आंबेडकर, संयुक्त राष्ट्र संघाचा जो मानवाधिकाराचा जाहीरनामा आहे, त्याचबरोबर भारताचं संविधान आणि सर्वोच्च न्यायालय यांनी जे क्रायटेरिया ठरवले ते आपल्या वर्तमान शिक्षा नीतीच्या मूल्यांकनाचे निकष असतील. काही लोकांचे मूल्यांकनाचे निकष वेगळे असतील की एखादा अंबानीचा मुलगा असेल तर तो म्हणेल की नाही, ते सरकारी वगैरे काही नाही आणि आम्हाला सर्वांना समान शिक्षण देणारे वगैरे व्यवस्था आम्हाला नको आहे, आम्ही खाजगी विद्यापीठात आमची मुलं दर्जेदार शिक्षण घेऊ शकतात. पण आम्ही तसं एक आंबेडकरी विचाराचे माणूस म्हणून आंबेडकरी विचाराच्या माणसांचे जे मूल्यांकनाचे निकष आहेत ते वेगळे असतील. एज्युकेशन, संविधान काय म्हणतं की एज्युकेशन इज अ पब्लिक गुड अँड पब्लिक गुड इन्क्लुड्स प्रायव्हेट गुड ऑल्सो. लोकहितासाठी शिक्षण आणि लोकांच्या हितामध्येच
व्यक्तीचे हित सुद्धा निहित आहे असं भारतीय संविधान मानतं. ज्योतिबा फुलेंनी हंटर कमिशन पुढे जी साक्ष दिली होती त्या साक्षीमध्ये सुद्धा ज्योतिबांनी असं नोंदवलं होतं की शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि जो प्रत्येक जण कर भरतो, गरीबातला गरीब माणूस सुद्धा कर भरतो. अनेकांचा गैरसमज आहे की टॅक्स पेयर जे आहेत तेच फक्त कर भरतात, तर तसं नसतं. गरीबातला गरीब माणूस सुद्धा कर भरतो. आपल्या घरातलं साधा मिठाचा पुडा जरी तुम्ही पाहिलात तरी त्यावर लिहिलेलं असतं इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस. आणि मीठ तर सर्वच जण खातात, म्हणजे जो मीठ खातो, गरीबातला गरीब माणूस मीठ खातो आणि मीठ जो खातो तो कर भरतो. याचाच अर्थ असा आहे की शासन आमच्यावर कुठलाही उपकार करत नाही. अंडरलाईन केलं पाहिजे आपण, हे शासन आमच्यावर कुठलाही उपकार करत नाही. अनेकदा जे सवर्ण मानसिकतेचे लोक किंवा जे आहेत या देशातले ते असं म्हणतात की या गरिबांवर शासन उपकार करतं, यांना हे सवलती आहे, ते सवलती आहे, आरक्षण आहे, असं आहे, तसं आहे. तर तसं मुळीच नाही. अप्रत्यक्ष कराचा जो भार असतो तो श्रीमंतांपेक्षा गरिबावर निश्चितच जास्त असतो. एखादा श्रीमंत माणूस आहे ज्याचा रोजगार, ज्याला 5,000 रुपये किंवा 2,000 रुपये रोज पडत असेल आणि एखादा सामान्य माणूस आहे ज्याला 200 रुपये रोज पडतो, तो सुद्धा सर्व कर भरतोच ना. दुकानातून एखादी वस्तू आणली तर त्याच्यावर तोही कर भरतो आणि तो श्रीमंत माणूस सुद्धा भरतो. म्हणजेच अप्रत्यक्ष कराचा बोजा कोणावर जास्त पडेल? 200 रुपये कमावणाऱ्या सामान्य माणसावर निश्चितच जास्त पडेल. पण ही मानसिकता लोकांची आहे की आम्ही कर भरतो, आम्ही एवढा टॅक्स सरकारला देतो. तर तसं नाही. सरकार तुमच्यावर कुठलीही मेहरबानी करत नाही. इट्स माय राईट, हे आमचा अधिकार आहे. शाहू महाराज सुद्धा असे म्हणायचे, राजर्षी शाहू महाराज, की माझा राज्यकारभार लोकांनी दिलेल्या पैशावर चालतो आणि म्हणून मी लोकांना देणे लागतो. लोकांना कराचा भार जो आहे तो लोक उचलतात आणि म्हणून मग मी त्यांना सुविधा दिल्या पाहिजे. तर एज्युकेशन इज अ फंडामेंटल राईट. मानवाधिकाराचा जाहीरनामा असं म्हणतं की एज्युकेशन इज अ फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकार आहे प्रत्येकाचा. आणि जर तो मूलभूत अधिकार असेल तर मूलभूत अधिकार प्रत्येक माणसाचा शाबूत राखणे हे राज्याचं दायित्व आहे आणि हे बेसिक प्रिन्सिपल आहे. कोणाचं दायित्व आहे? ते राज्याचं दायित्व आहे. तरी पण सुप्रीम कोर्टाने 2002-2003 ला त्या निर्णयामध्ये कोर्ट केलं होतं, एज्युकेशन इज फॉर प्रायव्हेट गुड अँड दोज वॉन्ट्स दे शुड पे. असं असताना सुद्धा जर का हे बेसिक प्रिन्सिपल आहे, देशातील जनतेला हक्क देऊन देणं तर राज्याचं दायित्व आहे, असं असताना सुद्धा सुप्रीम कोर्टाचा कोर्ट करतो. 1991-92 फ्री मार्केट इकॉनॉमी आपल्या भारतात लागू झाली आणि त्यावेळेपासून पॉवर्टी, फ्री मार्केट इकॉनॉमीमुळे शिक्षण खाजगीकरण, बाजारीकरण आणि व्यापारीकरण, सरकार कोणाचीही असू, सरकार आत्ताच सरकार आहे असं नाही, तर जी जी सरकार आली 1991-92 पासून त्या प्रत्येक सरकारने शिक्षणाच्या खाजगीकरणाकडे आणि सरकार शिक्षणाच्या क्षेत्रातून निवृत्त करण्याकडे स्वतः जास्त जोर दिलेला आहे. सर्वच जण असे करत आहे, सरकार असो त्यावेळेपासून आले ते. आता असं म्हणतात की पॉवर्टी एनिवेअर इज डेंजर टू प्रॉस्पेरिटी एव्हरीवेअर. जर का समाजामध्ये दारिद्र्य असेल, जर का समाजामध्ये वंचित घटकांचं प्रमाण जास्त असेल तर ते सगळ्या समाज व्यवस्थेला डेंजर आहे ना. श्रीमंत लोकांना असं वाटत असेल की आमच्याकडे सर्व सुविधा आहे, आम्हाला या लोकांची फिकीर करायची काही गरज नाही. पण जर का अत्यंत चांगल्या मूल्य व्यवस्थेवर आधारित समाज निर्माण झाला तर त्याचा फायदा त्याही लोकांना होईल ना. आणि त्यामुळे त्यांच्याही शिक्षणाची, त्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जबाबदारी ही देशातल्या सर्वांची आहे, सरकारांची आहे. आमच्यासाठी शिक्षण काय आहे? एज्युकेशन इज फॉर व्हॉट? मूलभूत आमच्यासाठी शिक्षण काय आहे? तर आमच्यासाठी शिक्षण हे मानव मुक्तीचं माध्यम आहे. दुसरं, आमच्यासाठी हे शिक्षण समाज परिवर्तनाचं माध्यम आहे. शिक्षण हे काय आहे? आमच्यासाठी समानता, बंधुता, न्याय
आणि स्वतंत्रता या मूल्यांच्या आधारावर नवसमाज निर्मितीचं माध्यम आहे. आणि संविधानाची जी उद्देशिका आहे, ज्याला आपण व्हिजन डॉक्युमेंट म्हणतो, त्या व्हिजन डॉक्युमेंटवरही जे काही निकष आहेत, जे काही सांगितलेलं आहे, तेही राजकीय व्यवस्था त्याच दिशेनं निर्माण केलेली आहे. शैक्षणिक ही सुद्धा एक उपव्यवस्था आहे. आणि म्हणून त्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये सुद्धा हे सर्व देशातल्या नागरिकांना मिळणे हा त्यांचा हक्क आहे. या वर्तमान शिक्षण व्यवस्थेने काही आव्हाने निर्माण करून दिलेली आहेत, काही समस्या निर्माण करून दिलेल्या आहेत. कोणत्या आहेत त्या समस्या? 1992 पासून फ्री मार्केट इकॉनॉमी स्वीकारल्यापासून शिक्षणाचे सातत्याने खाजगीकरण, व्यापारीकरण आणि बाजारीकरण होत आहे. आणि त्या सर्वात मोठा फटका आपल्याला बसतो आहे. शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे काय होतं की राज्य शिक्षण क्षेत्रामधून स्वतः निवृत्त करून घेत असल्यामुळे याचा सगळ्यात मोठा फटका अनुसूचित जाती, जनजाती, ओबीसी, अल्पसंख्याक यांची शैक्षणिक वंचितता वाढत आहे, ठिकाणी वाढत आहे. आणि विशेषत्वाने जो पहिलं कोटेशन सांगितलं होतं, खास करून अनुसूचित जाती, जनजाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकांची शैक्षणिक वंचितता उच्च आणि व्यावसायिक क्षेत्रातून वाढत आहे. आपण प्राथमिक शिक्षण माध्यमिक याला काही साहेबांनी तसंही म्हटलेलं नव्हतं. उच्च आणि व्यावसायिक शिक्षण आमच्या मुलं प्राप्त करावं हे सर्वात महत्वाचं बाबासाहेबांचं उद्देश होता. आणि आता मात्र शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे याच उच्च आणि व्यावसायिक क्षेत्रापासून आम्ही वंचित राहत आहोत. राज्य क्रमाक्रमाने शिक्षणाच्या संवैधानिक क्षेत्रातून मुक्त होत आहे, ही सुद्धा एक समस्या आहे. त्याचबरोबर अंगणवाडी पासून तर IIT माईक बंद करा. धनंजय गवळी सर माईक बंद करा. अंगणवाडी पासून तर IIT, IIM, एम्स सारख्या अतिशय उच्च शिक्षण देणाऱ्या व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा जाती आधारित भेदभाव केला जातो. जाती आधारित अन्याय अत्याचार वाढत आहे, हे सुद्धा आपण मागील काळामध्ये अनुभवत आहोत. रोहित वेमुलाची झालेली संस्थानिक हत्या आणि मुंबईला मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या पायल तळवीनं केलेली जाती आधारित भेदभावातून केलेली आत्महत्या ही याची सध्याच्या काळातील जिवंत उदाहरणे आहे. म्हणजे अंगणवाडी पासून भेदभाव केला, म्हणजे अंगणवाडी अन्न कोण शिजवणार? जर का एखादी मागासवर्गीय अन्न शिजवत असेल तर आम्ही आमच्या मुलांना पाठवत नाही इथपासून. तर विविध जाती हाताला वेगवेगळ्या रंगाचे दोरे बांधण्यापर्यंत ही व्यवस्था भेदभाव करते आहे. आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी आपण अनुभवत आहोत. महाराष्ट्रात नसेल पण अन्य राज्यामध्ये अशा प्रकारचा भेदभाव अंगणवाडीपासून तर सर्वच ठिकाणी केला जातो. शिक्षण हे बहुसंख्याकांचा धर्म आणि संस्कृतीला अधिकाधिक अनुकूल होताना दिसत आहे. धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक सहिष्णुता ही मूल्ये शिक्षण क्षेत्रामधून लोप पावत, ही सुद्धा समस्या आहे. आणि सर्वात मोठा जर परिणाम झाला असेल तर 26 जानेवारी 1950 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं भारतीय संविधान लागू होण्याची पूर्वी काय परिस्थिती होती आमची, तर आमची परिस्थिती काय होती? कोणता कायदा लागू होता या देशामध्ये? या देशामध्ये मनूचा कायदा होता. मनूचा कायदा अन्वये काय होती व्यवस्था? तर या ठिकाणचे जे अनुसूचित जाती, जनजाती आणि ओबीसी यांच्यावर त्यांना शिक्षण, शस्त्र, संपत्ती या 3 गोष्टीपासून पूर्णपणे वंचित ठेवणारी व्यवस्था या देशामध्ये कार्यरत होती. आता हीच व्यवस्था पुन्हा एकदा या देशामध्ये आणण्याचं काम शिक्षण नीतीच्या माध्यमातून केलं जात आहे. आपल्याला वाटेल की आपण जे पाहत आहात की सध्या जे घडतं आहे की प्रमोशन मधलं आरक्षण नाकारणे, एकमेकाचं मनच येणे, नवीन संविधान आम्ही लिहित आहोत अशा प्रकारचं म्हणणे,
किंवा आरक्षण हे आर्थिक निकषावर लागू करायची अशी चर्चा पेरणे, त्यानंतर समान नागरी कायदा आणतो अशी सुद्धा चर्चा आता 1-2 दिवसामध्ये पेरल्या गेलेली आहे माध्यमांतून. त्यानंतर शिक्षणा क्षेत्रातून सुद्धा आरक्षण काढलं जावं अशी याचिका न्यायालयाने खारिज केली. म्हणजे अशा प्रकारचे हल्ले जे होताना दिसत आहे ती वाटचाल कोण्या दिशेने आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. तर जी 1950 आधी व्यवस्था या देशामध्ये होती की इथला जो बहुसंख्य वर्ग होता, अनुसूचित जाती आणि शूद्र वर्ग, हा जो वर्ग होता ज्या शिक्षण, शस्त्र आणि संपत्तीपासून हजारो वर्षे दूर ठेवण्यात आलेलं होतं, आताची जी व्यवस्था कार्यरत आहे ती सुद्धा म्हणजे संवैधानिक लाभ आतापर्यंत आपण घेत आलो आणि त्या संवैधानिक लाभाच्या भरोशावर आता थोडेफार काही स्थिरस्थावर होतं, मोजकं प्रमाण आहे. त्यातही त्या वेळेला पुन्हा एकदा तीच व्यवस्था 1950च्या पूर्वीची व्यवस्था लागू करण्यासाठी या देशातली सरकार, या देशातली व्यवस्था, मग ती शिक्षण व्यवस्था की इतर कोणतीही व्यवस्था असो, ही कार्यरत आहे. सगळे जे पावलं उचलली जात आहेत, तुम्ही लक्षात घ्या की शिक्षण तुमच्यापर्यंत पोहोचू न देणे, लक्षात येते का? कोरोनाचा काळ तुम्ही जर होत असाल, शिक्षण तुमच्यापर्यंत पोहोचू न देणे आणि पोहोचलं तरी गुणवत्तापूर्ण शिक्षण नसणे अशी व्यवस्था करणे. म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रत्येकाचा हक्क आहे, पण जर का तरीही तुम्ही शिक्षण घेत असाल, ही व्यवस्था काय काम करत आहे की शिक्षण तुमच्यापर्यंत पोहोचूच न देणं. याच्या उपरही तुम्ही जर शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत असाल तर ते शिक्षण तुमच्यापर्यंत येत असताना गुणवत्तापूर्ण शिक्षण राहणार नाही अशी व्यवस्था आणि अशा प्रकारची धोरणं सर्व प्रक्रियेमध्ये सरकार कडून आखली जात आहे. आता आणखी काही आव्हानं आहेत आपल्या समोर की आरक्षण संपुष्टात आणावे असं 21/7/2017 RSSनं हे केलं होतं की RSSनं सांगितलं होतं की आरक्षणाला संपुष्टात आणलं पाहिजे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की LIC सहित सगळ्या ज्या सार्वजनिक संस्था आहेत, सार्वजनिक उपक्रम आहेत देशात, हे सर्व खाजगीकरण करण्याचा सपाटा सरकारने लावला किंवा सर्व काही खाजगी हातात सोपवण्याचा त्यांचा मानस आहे आणि ते वारंवार चालू आहे. ही प्रक्रिया मोठ्या वेगाने देशात चालू आहे. अशा वेळेला खाजगीकरण केल्यामुळे काय होतं की आपोआप आरक्षणाची व्यवस्था संपुष्टात येते, आहे की नाही? म्हणजे वेगळं काही सरकारला करायची गरज नाही, कारण खाजगी क्षेत्रात आरक्षण लागूच नाही. पदोन्नतीमधलं आरक्षण सुद्धा सरकारने नाकारलं आहे. त्यानंतर जानेवारी 18 म्हणजे आताचं अपडेट नाही माझ्याकडे, जानेवारी 18 पर्यंत 4.25 लाख पद केंद्रामध्ये रिक्त होती आणि नुकतंच माहिती अधिकारामध्ये जो महाराष्ट्र सरकारने जी माहिती पुरवली त्यामध्ये सुद्धा 2 लाख पद महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागामध्ये रिक्त आहेत असं सांगितलं आहे. जे इतर ऍडमिन आहेत ना, कृपया त्यांनी त्यांचा माईक बंद करा ना. निलरज सर, रुपेंद्र लोखंडे ज्यांचे माईक चालू दिसतात त्यांचे म्यूट करा ना. सारंगधरांचा जे आहे त्यांचा माईक चालू आहे, इतर ऍडमिननी ते बंद करा ना कृपया. तुम्ही ते करू शकता. जानेवारी 18ला 4 लाख पद केंद्राची रिक्त होती आणि सध्याच्या अवस्थेत महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा 2 लाख पद रिक्त आहेत आणि ही पद सरकारने 2015 पासून शासकीय भरती ही बंद केलेली आहे. आणि जरी भरायचं असलं तरी ते कशा प्रकारे भरत आहे? ठेकेदारीवर भरण्याचा सरकारचा जोर आहे. ठेकेदारीने भरताना पुन्हा आरक्षणाची व्यवस्था नाक जाते. अशा प्रकारे तुम्हा नोकरीपासून वंचित ठेवणे, शिक्षणापासून वंचित ठेवणे, अशा प्रकारची धोरणं ही सरकार, मग ती कुठली सरकार असो, राज्यातली असो की केंद्रातली असो, अशा प्रकारची धोरणं राबवत आहे.
बेकारीचं प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. रोजगाराच्या संधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अत्यंत महत्वाचं कोटेशन आहे या संदर्भात. जर रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील तर सर्वात शेवटी नियुक्त केला जाणारा आणि बेरोजगारीच्या काळात सर्वात प्रथम हाकलला जाणारा माणूस कोणता असेल तर अनुसूचित जाती आणि जनजातीचा. रोजगाराच्या संदर्भात जर बेकारी प्रचंड प्रमाणात वाढत आहे तर आपण लक्षात घ्या कोणाचे रोजगार सगळ्यात आधी हिरावले जातात. बाबासाहेबांनी सुद्धा ते सांगितलं की रोजगाराच्या संधी जर उपलब्ध असतील तर सर्वात शेवटी नियुक्त केला जाणारा आणि बेरोजगारीच्या काळामध्ये सर्वात प्रथम हाकलला जाणारा माणूस जर कोण असेल तर तो अनुसूचित जाती जनजातीचा. यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर त्याचा अत्यंत वाईट परिणाम आपल्या समाजाला भोगावा लागत आहे. शिक्षणावरील बजेट सातत्यानं सरकार कमी करत आहे. 6% शिक्षणावर खर्च केला पाहिजे असं अपेक्षित आहे, संविधानाला अपेक्षित आहे. त्याचबरोबर नवीन शिक्षण नीती जी आणली आहे त्यामध्ये सुद्धा सरकारनं सांगितलं आहे की 6% शिक्षणावर आम्ही खर्च करणार. असं असताना आताची जी शिक्षण नीती आहे, आताचा जो अर्थसंकल्प सरकारने सादर केला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणासाठीची तरतूद किती असेल? 0.45%. 6% शिक्षणावर खर्च केला जाणे अपेक्षित आहे. सरकारने तसं शिक्षण नीतीमध्ये जाहीर सुद्धा केला आहे की आम्ही यापुढे शिक्षणावर 6% खर्च करणार आहोत. असं असताना सुद्धा आत्ताचा जो सध्याचा अर्थसंकल्प सरकार सादर केला त्याच्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रावरची तरतूद 0.45% आहे. 7,000 करोड रुपयाची कपात या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणावरच्या बजेटमधून केलेली आहे. सातत्याने अनुसूचित जाती हे सुद्धा आव्हान आहे आमच्या समोर. सातत्याने अनुसूचित जातीतील लोकांचा छळ, भेदभावाची वागणूक देण्याचे प्रकार सातत्याने देशात वाढत आहे आणि कमाईचं प्रमाण हे नगण्य आहे. दर आठ मिनिटाला एक SC आणि ST वरचा अत्याचार या देशात घडतो आहे आणि हे 2018ची आकडेवारी होती. यानंतरची अपडेट आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही. दर 8 मिनिटाला एक अत्याचार SC STच्या माणसांवर होतो. गरिबीचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. अनुसूचित जातीतील BPL मध्ये असणाऱ्या लोकांची संख्या 37% आहे. कर्जबाजारी असणाऱ्या शहरी लोकांची संख्या 21.1% आहे. तर ग्रामीण भागामध्ये ती 19.2% आहे. मजुराचं प्रमाण अनुसूचित जातीतील लोकांचं 49% आहे आणि भूमिहीन असणारे लोक हे 57.3% आणि त्यांच्या जमिनी असतील त्याही फार 2 एकर किंवा 3 एकराच्या आत, 7 एकराच्या आतच आपल्या लोकांकडे जमिनीचं प्रमाण आहे. त्यानंतर रोजगारामध्ये सुद्धा आपल्याला संधी नाकारल्या जातात. कालचीच बातमी होती, UPSC MPSC सुद्धा आपल्या उमेदवारांची निवड करताना भेदभावपूर्ण वागणूक देते. आपल्याला सर्वांना माहित आहे की लेखी परीक्षेमध्ये ज्या आपल्या विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा जास्त गुण कमावलेले असतात अशांना सुद्धा मुलाखतीमध्ये अत्यंत कमी गुण देऊन त्यांना नियुक्तीपासून डावलण्याचा प्रकार घडतो आणि ज्यांना कमी गुण असतात उच्चवर्णीय लोकांच्या विद्यार्थ्यांना त्यांना मुलाखतीमध्ये पैकीच्या पैकी गुण देऊन अशा प्रकारे बायस व्यवस्था UPSC MPSC सारख्या ठिकाणी सुद्धा आपल्या देशामध्ये कार्यरत आहे. तिथे सुद्धा निवड या भेदभावपूर्ण पद्धतीने केली जाते. 75.5% जी पदं आहे ती अन्य लोकांनी व्यापलेली आहे. रोजगारामध्ये जे आपण विविध क्षेत्र पाहिले तर त्याच्यामधली 75.5% पदं इतर लोकांनी व्यापलेली आहेत. 50% त्याच्यामधले ब्राह्मण आहेत. मग कुठे तर कॅम्पस मधले जे मोठी पदं असतात ती सगळी, त्याच्यानंतर एजन्सीज ज्या असतात वेगवेगळ्या देशाच्या त्याच्यामधली पदं आणि खुली जी पदं आहेत त्यामध्ये 75.5% पदं हे उच्चवर्णीयांनी व्यापलेली आहे. त्यातही 50% ब्राह्मण लोकांनी व्यापलेली आहे. शिक्षणाची साक्षरता सुद्धा आपल्या
समाजामध्ये देशाची व्यवस्था 79% आहे साक्षरतेचं प्रमाण, पण अनुसूचित जातीच्या साक्षरतेचं प्रमाण 67% आहे. हे सुद्धा आव्हान आहे. 2 कोटी मुलं शाळाबाह्य आहे. हा आकडा 2019चा होता. आता कोरोनाच्या काळात ही संख्या आणखी वाढलेली असू शकते, कारण रोजगाराच्या निमित्तानं अनेकांचे रोजगार हिरावले गेले, त्यामुळे अनेकांनी स्थलांतर केलं, अनेकांचे रोजगाराचे मार्ग बंद झाले आणि त्यामुळे 2 कोटी जर 2019च्या आधी शाळा मुले होती, तर आता ती आणखी वाढली असू शकतात आणि त्यात सर्वात जास्त प्रमाण हे अनुसूचित जाती मुला मुलींचे असू शकते. कुपोषणाचं प्रमाण आपल्या अनुसूचित जातीमध्ये जास्त आहे. 54% जे आहेत एकूण संख्येच्या 54% कुपोषण मुलांचं प्रमाण अनुसूचित जाती जमातीच्या मुलांचं असतं. महिलांचं सरासरी आयुर्मान सुद्धा सवर्ण महिलांपेक्षा कमी असतं. त्यांचं जर 54 वर्ष आहे सवर्ण महिलांचं आयुर्मान, आणि आपल्या अनुसूचित जातीच्या महिलांचं सरासरी आयुर्मान हे 39 वर्ष आहे. ही आव्हानं आहे. आता नुसते आव्हानावर आपण चर्चा करायची नाही, तर त्या संदर्भात आपल्याला उपायही योजले पाहिजे. कारण जर समस्या आमच्या आहेत तर आम्ही उपाय सुद्धा शोधले पाहिजे. कारण आव्हानांवर अनेकदा त्याची माध्यमातून चर्चाही करतो. आपल्याच माणसांना डिमॉलिश म्हणजे काय म्हणतो त्याला, त्याचेच मुद्दे खोडून टाकण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या संदर्भात उपाय सांगत नाही. समस्यांवर आपण वारंवार चर्चा करतो, पण आव्हानं जर असतील तर त्याच्यावर उपायही तुम्हाला शोधावे लागतील. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही आता नाहीत जे तुमच्या सर्व समस्यांवर उपाय सांगत होते, त्यांनी योजून दिले होते. मग आता समस्या आहेत आणि आपण आहोत, तर आपल्यालाच ती समस्या फेस कराव्या लागणार आणि त्यावर उपायही शोधावे लागतील. काय उपाय शोधले पाहिजेत आपण? जर ही व्यवस्था तुम्हाला पुन्हा एकदा गुलामीकडे ढकलत आहे, शस्त्र, शिक्षण आणि संपत्ती तुमच्यापासून हिसकावून घेतले, तर माणूस गुलाम होतो. काय अवस्था होती माणसाची? आपण आधी काय होतो? 1950च्या आधी गुलामच होतो. म्हणून तर बाबासाहेबांनी लिहिलं होतं की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठो. म्हणजे आपली गुलामी ही समस्याच होती. आताही ते तुम्हाला गुलामच बनवण्याच्या दिशेला घेऊन जात आहे. अशा वेळेला आपल्याकडे जी संसाधनं आहेत त्या संसाधनांनी आपण उपाय योजले पाहिजे. कोणती उपाय आहेत त्यावर आपण चर्चा करूया. नंबर 1, आमच्याकडे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विहार उपलब्ध आहेत. असं एकही खेडगाव नाही की जिथं छोटं का असेना पण विहार आहे. आमच्या शहरामध्ये तर प्रत्येक वस्तीमध्ये विहार आहेत आणि चांगली आहेत, चांगल्या अवस्थेत आहेत. तर ही विहार ज्ञानाची केंद्र बनली पाहिजे. ही विहार ज्ञानाची केंद्र बनली पाहिजे. या विहारांमधून अकॅडमिक आणि संशोधनात्मक या आधारावर प्रशिक्षणे दिली गेली पाहिजेत. हे काम आंबेडकरी समाजातील बुद्धिवंतांनी समाजाचा थिंक टँक म्हणून केलं पाहिजे. आपल्या आंबेडकरी समाजामध्ये जी बुद्धिवंत आहेत, इंटेलेक्च्युअल लोक आहेत, त्या लोकांनी या प्रशिक्षणाची जबाबदारी आपल्या तरुणांना, आपल्या मुलांना, आपल्या मुलींना, महिलांना विहारामधून अकॅडमिक स्वरूपाचं ज्ञान आणि रिसर्च संशोधनात्मक स्वरूपाचं ज्ञान, त्याचं प्रशिक्षण कसं मिळेल, विहार हे ज्ञानाचं केंद्र कसं बनेल, अशा प्रकारचा प्रयत्न प्रत्येक विहारातून झाला पाहिजे. हा एक महत्त्वाचा उपाय आहे. त्यानंतर इंडस्ट्रीयल क्षेत्रामध्ये आपलं प्रतिनिधित्व अत्यंत कमी आहे. उद्योग क्षेत्रामध्ये आपण अत्यंत कमी आहोत. त्यानंतर व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपलं प्रमाण अत्यंत कमी आहे. आपल्या सहकारी बँका नाहीत, आपल्या अर्बन बँका नाहीत, आपल्या सहकारी सोसायट्या नाहीत. एका समाजाच्या एका शहरामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी 10-10, 20-20 पतसंस्था आहेत, अर्बन बँका आहेत. त्यांच्याकडे त्यांची व्यवस्था त्यांनी भक्कमपणे उभी केलेली आहे. आता आपल्याला नोकरी एके नोकरी हा जो आपला दृष्टिकोन आहे तो थोडा बाजूला ठेवावा लागेल. आपल्यालाही या क्षेत्रामध्ये कसं घुसता येईल, इंडस्ट्रीयल क्षेत्रामध्ये आपल्याला कसं आपले पाय रोवायला हवे, त्या दिशेने आपले प्रयत्न हवे. त्याकरिता लागणारी जी व्यावसायिक कौशल्य आहेत ती आम्ही प्राप्त करायला हवी. व्यावसायिक दृष्टिकोन आपला विकसित व्हायला हवा. वेगवेगळे व्यवसाय
कसे केले पाहिजे, त्याच्यामध्ये यशस्वी कसं होता येईल याची कौशल्य आणि आपल्या समाजामध्ये जे लोक व्यावसायिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनी अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्या तरुणांना केलं पाहिजे. वेगवेगळ्या शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी पतसंस्था उभ्या झाल्या पाहिजेत आणि त्या पतसंस्थांनी, बँकांनी, अर्बन बँका सुद्धा आपल्या असल्या पाहिजे आणि तरुणांना कमी व्याजदरावर आपल्याला भांडवल त्यांना देता आलं पाहिजे. हा सुद्धा एक उपाय आपल्याला करता येईल. आम्ही कुणाचेही आर्थिकदृष्ट्या किंवा अन्य कोणत्याही बाबतीत गुलाम होणार नाही असं विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण पाहिजे आणि अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्याकरिता आमच्या जे क्राईम लोक आहेत, जे त्याला म्हणतो आपण क्रीम आहे, जे बुद्धिवंत आहेत, इंटेलेक्च्युअल लोक आहेत, त्यांनी आपला पैसा आणि आपला वेळ अशा प्रकारच्या कामांवर आता लावला पाहिजे. तर आपण या समस्येपासून आपण या समस्येवर मात करू शकतो. त्यानंतर प्रत्येक जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर MPSC असेल, UPSC असेल, बँक असेल, रेल्वेच्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या संधीच्या संदर्भातलं प्रशिक्षण देणारं विद्यार्थ्यांसाठी निशुल्क निवासी वर्ग किंवा अभ्यासिका आपल्याला चालवायला हव्या. अनेक ठिकाणी आपले मुलं रोजगारापासून जे वंचित राहतात त्यांना अशा प्रकारची व्यवस्था उभी करून देणं, कारण स्ट्रक्चर आपल्याकडे ऑलरेडी आहे, विहार आपल्याकडे ऑलरेडी आहे, तिथे सगळी व्यवस्था आहे, लाईट आहे, फॅन आहे, अभ्यासिका आहे, ग्रंथ आहेत, ते सगळं आहे. हे आपले शिकवणारेही लोक आहेत, वेळ असणारेही लोक आहेत. तर आपला वेळ, आपला श्रम, आपला पैसा अशा प्रकारच्या कामी आपण आता लावायला पाहिजे. हे जर आपण नाही करू शकलो तर पुढच्या काळामध्ये प्रचंड अडचणी आपल्या समोर उभ्या राहणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायटिंग अँड स्पीचेस खंड 20 मध्ये 462 आणि 463 या क्रमांकावर आपल्याला दिसतं की तिथं वर्णन केलेलं आहे की बाबासाहेबांना अपेक्षित होतं ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स पॉलिटिक्स, ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स पॉलिटिक्स, राजकारणात प्रवेशासाठी प्रशिक्षण शाळा सुरू, नेतृत्व, नवीन नेतृत्व, कारण आता जुन्या नेतृत्वांकडून काही समाजाला राहिलेली नाही, सगळ्यांनी आपल्याला निर्देश केला आहे. पण बाबासाहेबांनी नेतृत्व कसं निर्माण केलं पाहिजे, राजकीय क्षेत्रात आपण कसं यशस्वी झालो पाहिजे यासाठीचं प्रशिक्षण विद्यालय सुरू करणे बाबासाहेबांची संकल्पना होती. अशा प्रकारचं नेतृत्व निर्माण करण्यासाठी समाजातल्या ज्या धुरीणांनी, समाज धुरीणांनी याकरिता पावलं उचलली पाहिजेत. यासाठी बाबासाहेबांनी जी संकल्पना मांडली होती 1 जुलै 1956 पासून तर मार्च 1957 पर्यंत हे जे शिक्षण विद्यालय आहे चाललं आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर ते महाविद्यालय पडलं. आणि आत्ताची जी आपली राजकीय क्षेत्रातली वाताहत आपण पाहतो आहे, अनेक समस्यांची जड आपली राजकीय क्षेत्रातली पूर्ण झाली, म्हणजे पूर्णपणे आपण राजकीय क्षेत्रातून जी आपली पिछेहाट झाली आहे त्यातही आपल्या अनेक समस्यांचं मूळ दडलेलं आहे. जर हे प्रशिक्षण विद्यालय आपण यशस्वीपणे चालवू शकलो असतो तर कदाचित आपल्याला ही राजकीय पोकळी भरून काढता आली असती. आताचे जे समाज धुरी आहेत त्यांनी सर्वांनी एकत्रित बसून पुन्हा हे कसं सुरू होईल आणि नवीन नेतृत्व समाज कसं देता येईल या संदर्भात प्रयत्न करणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहणार आहे. व्यक्ती मरत आहेत, माणूस मरतो, व्यक्ती मरते आहेत, लोक नाहीत. लोक आहेत तोवर अस्तित्वाचा संघर्ष सुरूच राहणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अवर बॅटल इज नॉट फॉर वेल्थ, नॉट फॉर पॉवर, अवर बॅटल इज नॉट फॉर वेल्थ, नॉट फॉर पॉवर, इज बॅटल फॉर फ्रीडम. आमचं युद्ध हे स्वातंत्र्यासाठी आहे. इट्स अ बॅटल ऑफ
रिक्लेमेशन ऑफ ह्युमन डिग्निटी. आपलं जे युद्ध आहे ते माणसाच्या स्वातंत्र्यासाठी आहे, माणसाच्या डिग्निटीसाठी आहे आणि म्हणून आम्ही लढलं पाहिजे. आंबेडकरी माणसानं लढलं पाहिजे. समस्या असतील तर त्यावर उपायही शोधत आम्ही मार्गक्रमण केलं पाहिजे आणि आपण नक्कीच त्या दिशेने वाटचाल करूया अशा सर्वांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. माझं काही चुकलं असेल या माझ्या वक्तव्यामध्ये मला मोठ्या मनानं क्षमा करावी आणि आपण सर्वांनी माझं हे मनोगत लक्षपूर्वक ऐकलं, सर्वांनी साथ दिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना मैत्रीपूर्ण जय. धन्यवाद सर. राजे सर, अतिशय विषयाला न्याय देणार भाष्य तुम्ही केलेलं आहे. काहींना काही प्रश्न विचारायचे